शेवगाव येथे एलसीबीचे 2 कत्तलखान्यावर छापे. अहिल्यानगर येथील एलसीबीच्या पथकानं शेवगाव येथे 2 कत्तलखान्यावर छापे टाकून 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे कत्तलखाना व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध कत्तलखाना विरोधात कारवाईची मोहीम सातत्यानं चालूच आहे. त्यामुळे कत्तलखाना व्यावसायिकांचे चांगले धावेदन आणले. नगर पाठोपाठ आता पोलिसांनी येथे अवैध कत्तलखाने चालकांवर कारवाई सुरू केली आहे. यावेळी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडून 2,08,000 रुपये किमतीचा 310 किलो घुमन्स, 2 गायी, 1 कालवड, 1 वासरू व 4 सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यावेळी पोलिसांनी अफवान इस्माईल कुरेशी, मुजाहिद नूर मोहम्मद कुरेशी, बब्बू अजित शेख यांच्यासह 5 जणांच्या वरती गुन्हा दाखल केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पथकातील गणेश भिंगारदेवे, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाट, रमेश राजा अत्तार त्यांनी ही कारवाई केली आहे.